साहेब, साब, साबजी, सायब, सायबा. साहेब या एकाच शब्दाचे विविध ठिकाणी विविध उच्चार आपल्याला ऐकायला मिळतात. साहेब हा शब्द आला आहे मूळ अरबी शब्द साहिब वरून. साहिबचा अर्थ होतो स्वामी, अधिकारी. मराठीमध्ये हा शब्द मानाने, अधिकाराने, पैशाने मोठ्या असलेल्या व्यक्तीसाठी वापरला जातो. कोणी उद्योगपती असेल, राजकारणी असेल, आपल्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ पदावर असेल, त्याला आपण साहेब असं म्हणतो. औपचारिक संभाषणांमध्ये एखाद्या व्यक्तीला मान देण्यासाठी साहेब म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो. या साहेबचं मराठीमध्ये स्त्रीलिंगी रूप आहे सायबीण किंवा साहेबीण. साहेब हा शब्द मराठीच काय, परंतु भारतातील इतर भाषांमध्येही इतका रुळलेला आहे की तो परकीय शब्द आहे याची आपल्याला पुसटशीही कल्पना येत नाही. मग तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल, मराठीमध्ये आपण आदर दाखवण्यासाठी कुठला शब्द वापरतो? तर मराठीमध्ये आपण नावाच्या आधी श्रीमान, श्रीमंत, श्रीयुत असे शब्द वापरायचो, किंवा नावाच्या मागे आपण राव, पंत, आप्पा, अण्णा असे शब्द वापरायचो. परंतु यातही आपण या राव, आप्पा, अण्णा यांच्या मागे साहेबचं शेपूट लावून रावसाहेब, अण्णासाहेब, आप्पासाहेब असे शब्द बनवले. इतका हा साहेब शब्द आपल्याला प्रिय झालेला आहे. आता तर आपण आदर दाखवण्यासाठी सर या इंग्रजी शब्दाचा सुद्धा वापर करतो, परंतु तो इंग्रजी शब्द आहे याची आपल्याला कल्पना असते. परंतु हा साहेब शब्द मात्र आपलाच आहे असं मानून आपण सहजपणे आपल्या संभाषणांमध्ये वापरतो. मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा. माझ्या चित्रफिती पाहत राहा, तुमची आवड नोंदवत राहा. तुम्ही या वाहिनीचे सदस्य झाला नसाल तर तिचे सदस्य व्हा. भेटूया पुढील भागामध्ये. जय महाराष्ट्र.